हॅलो स्टुडंट्स, तर कसे आहात तुम्ही सगळे? आजचा आपला विषय आहे अर्थातच कॉम्प्युटर आणि आपला चॅप्टर चालू आहे ऑलरेडी मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. तर या भागापासून आपण खूपच एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहणार आहोत. आपण पाहणार आहोत कॉम्प्युटरमध्ये मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटचा उपयोग करून आपण कशा पद्धतीने क्विज बनवू शकतो. ओके, जसं प्रश्नमंजुषा आपण ज्याला म्हणतो, आपण कशी प्रश्नांची स्पर्धा इथे तयार करू शकतो. आजकाल तुम्ही पाहत असाल जसं केबीसी, कोण बनेगा करोडपती किंवा बऱ्याचशा प्रोग्राममध्ये, क्विज प्रोग्राममध्ये स्क्रीनवरती क्वेश्चन्स दाखवले जातात, बरोबर? तर स्क्रीनवरती क्वेश्चन्स दाखवण्याआधी त्याला डिझाईन तर करावं लागतं, राईट? तर ती डिझाईन आपण पाहणार आहोत की आपण कशा पद्धतीने ही डिझाईन करू शकतो. तर या भागात आपली डिझाईन कंप्लीट नाही होऊ शकत. सो हा आहे आपला भाग 1 आणि याचं कंटिन्युएशन असणार आहे नेक्स्ट भागात. ओके, चला तर सुरू करूया. तर ही डिझाईन मी घेतलेली आहे. इथे आपण टॉपिक देऊ क्विज, इथे लिहू लेट्स प्ले. ओके, आपल्याला थोडस इथे चेंजेस केले पाहिजेत. ओके, सो इथे ही जस्ट फर्स्ट स्लाइड केली. आपल्याला परत इथे यावं लागेल. तर नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण 2 स्लाइड पहिल्यांदा आपण बनवणार आहोत. फर्स्ट स्लाइड आहे विनिंग स्लाइड, म्हणजे तर इथे आपण लिहू शकतो इन्सर्ट करून शेप, ओके, राईट क्लिक, एडिट टेक्स्ट आणि इथे आपण लिहू शकतो करेक्ट आन्सर. तर करेक्ट आन्सर साठी आपल्याला एक स्लाइड बनवायची आणि रॉंग आन्सर साठी एक स्लाइड बनवायची. तर आपण याला थोडस टेक्स्ट फिल, ओके, करेक्ट आन्सर देऊन आपण पाहू आणि आपल्याकडं आहेत का काही. ओके, तर जस्ट आता आपण हे करेक्ट आन्सर ही स्लाइड बनवली. आता स्लाइड ज्यावेळी आपण बनवू त्यावेळी नेक्स्ट म्हणजे एक क्वेश्चन झाल्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपण ज्यावेळी जातो त्यावेळी आपल्याला क्लिक करून नेक्स्ट मध्ये जावं लागतं. तर त्यासाठी आपल्याला इथे एक बटन क्रिएट करायचंय. तर बटन साठी इथे आपण लिहू
एडिट टेक्स्ट, तर कंटिन्यू करू. ओके, किंवा इथे आपण नेक्स्ट सुद्धा करू शकतो. तर आता याला आपण चेंज करू. ओके, तर यालाच मी कॉपी पेस्ट करत आहे आणि इथे आपण चेंज शेप करू. तर याचा शेप थोडासा मी चेंज करणार आहे. असा शेप आपण देऊ शकतो. तर इथे मी रॉंग आन्सर साठी ही एक स्लाइड बनवली. आता इथे आपण आणि एक अशा पद्धतीने कॉपी पेस्ट करून आणि एक टॅब बनवू. तर इथे आपण लिहू की ट्राय अगेन. ओके, ट्राय अगेन म्हणजे आपण सेम क्वेश्चन वरती परत जाणार आणि इथे आपण लिहू नेक्स्ट क्वेश्चन. ओके, तर ही झाली सिंपल डिझाईन. आता याचं थोडंसं आपण फॉर्मॅट चेंज करू. डिझाईन आपण बघू दुसऱ्या कोणत्या डिझाईन आहेत का. ओके, तर आता नेक्स्ट स्लाइड. आता इथून आपण स्टार्ट करणार आहोत आपले ऑप्शन्स. ओके, आणि आपले क्वेश्चन्स. तर यासाठी मी ऑलरेडी क्वेश्चन आणि आन्सर्स लिहून ठेवलेले आहेत. तर पाहूया. तर हा आहे आपला फर्स्ट क्वेश्चन समजा. तर हा क्वेश्चन मी कॉपी आणि पेस्ट करते. ओके, याला आपण थोडंसं फॉर्मॅटिंग चेंज करू. देन बोल्ड, देन याची डिझाईन हे आपण लिहू जॉर्जिया. ओके, आणि इथे आपण आता ऑप्शन्स करणार आहे. तर इथे आपण ऑप्शन्स साठी इन्सर्ट करू शेप्स.
तर हा शेप मी यूज करणार आहे. आपल्याला हा प्लेस होल्डर नको आहे, डिलीट करू आणि इथे आपण टेक्स्ट लिहिणार आहे. 3:5 याला आपण टेक्स्टला कलर देऊ, देन बोल्ड करू, ओके. तर सेम आपण कॉपी पेस्ट करणार आहोत. देन ओके. तर यात आपल्याला चेंज करायचे आहेत ऑप्शन. ऑलराईट. तर अशा पद्धतीने आपली पूर्ण ही स्लाइड रेडी झालेली आहे. आता थोडेसे आपण हे जे बटन्स आहेत याला रिसाइज करू. इथे सिलेक्ट करून फॉर्मॅट, देन टेन, जस्ट आपण विड्थ चेंज करू. ओके. तर अशा पद्धतीने आपण हे बटन्स केलेले आहेत. आता इथे आपण याचा कलर थोडासा चेंज करू, जेणेकरून तो अट्रॅक्टिव्ह असा कलर येईल. ओके. याला मी होम टॅब मध्ये फॉर्मॅट पेंटर करते. ऑलराईट. तर अशा पद्धतीने आपली एका प्रश्नाच्या उत्तराची स्लाइड रेडी झालेली आहे. नेक्स्ट सेशन मध्ये आपण आणि क्वेश्चन्स जे आहेत ते एंटर करणार आहोत. भरपूर क्वेश्चन आपल्याला करायचे आहेत, जेणेकरून आपलं परफेक्ट एक क्विज बनेल. तसेच क्वेश्चन मध्ये जसं क्विज मध्ये पिक्चर्स दाखवून क्वेश्चन्स विचारतात, ते पण आपल्याला क्रिएट करायचं आहे. ओके. तर याला आपण पहिल्यांदा सेव्ह करून ठेवू. ओके. तर आज आपण काय शिकलो? आज आपण पाहिलं की क्विज साठी आपल्याला काय काय गरजेचं आहे. त्यानुसार आपण आपले जे एलिमेंट्स आहेत ते क्रिएट केले, त्यांना इन्सर्ट केलं आणि त्यांची डिझाईन केली. ओके. चला तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक यू ऑल अँड हॅव अ नाईस डे.